निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हा बोला ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. हो, मला अनुभव शेअर करायचा होता. कुठून बोलताय? टेंभुर्णी, सोलापूर जिल्हा. अरे वा वा वा, काय अनुभव आला ताई? मला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतला अनुभव शेअर करायचा आहे ताई. अरे बापरे, हा बोला ना ताई. कोरोनाच्या वेळेस गुढीपाडवा होता ना, त्या गुढीपाडव्याच्या दिवशी मला म्हणजे सकाळपासूनच संकेत मिळत होते की उदासी वाटायची ही ते. अरे पण दुर्लक्ष केलं. संध्याकाळच्या दिवशी गुढी उतरली त्यावेळेस आमच्या घरी पाळलेला कुत्रा आहे ना, तो रडत गाडीच्या पाठीमागं येत होता आमच्या. म्हणजे आम्ही जर राहतो टेंभुर्णीत, आमचं शेत दुसरीकडे होतं. अच्छा अच्छा, हा हा. दुर्लक्ष केलं म्हणजे असं काय रडत असेल म्हणजे जाऊ दे, कुत्र्याचं काय ओरडतात ती वळते सोडून हा दिली. हा 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 हा. मग त्या दिवशी माझा मुलगा अलाहाबादला जायचा होता इंटरव्ह्यूसाठी. हा. मग घरी आल्यानंतर मी नेहमीसारखं आपलं तारक मंत्र म्हणायला घेतला तर लाईट घरातली बल्ब असतो तो लागलीच असं का करायला लागली लाईट, म्हणजे दुर्लक्ष केलं तसं. हा हा हा. मग काय दिवस होते पावसाळा, जरा थोडं ते अवकाळी पाऊस आलेला होता आमच्या इकडं. हा हा हा. वारा इतका जोराचा. हो बरोबर. हा. आणि माझ्या मुलाचा हट्ट, मी म्हणायचे अरे जाऊ दे, काहीतरी वेगळंच वाटतंय मला, नको जाऊ तो अलाहाबादला, एवढी वेळ कॅन्सल कर असू दे. हा 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 हा. मुलगा काय ऐकला नाही माझा. हा. तो अलाहाबादला गेला, जाऊन आला. त्यावेळेस त्याचं काही सिलेक्शन नाही झालं, पण येताना ठाण्यामध्ये तो 6 तास थांबला ठाण्यात. अगो बाई. 6 तास थांबल्यानंतर कोरोनाची लाट खूप जोरात होती ना त्यावेळेस. हो हो हो. रेल्वे स्टेशनवर जाऊन काहीतरी स्नॅक्स वगैरे खाल्लं, जरा थोडा फिरला, इकडे तिकडे झालं. घरी आल्यानंतर तो इन्फेक्शन, जरा सर्दी, थोडंसं ताप सुरू झाला त्याला. अरे बापरे. हो. आणि ते कोरोनाची जर सुरुवातीची लक्षणच अशी असायची. आणि खूप 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 त्रास व्हायला लागला. मग शेवटी आई वडील आम्ही ना दोघं, आम्हाला रूम मध्ये येऊ नका बाबा, तुम्हाला शुगर आहे, आई ग. खूप रिस्क मध्ये बाबा, नको, किंवा मला रागवायचं. पण आम्ही राहून त्यांच्याजवळ गेलो, आमची सरकार हॉस्पिटल चेकअप केलं, ही ती. म्हणजे अजून काय त्याचं ही नाही, आम्हाला विश्रांती घ्या म्हणजे गोळ्या दिल्या. मग अच्छा. हा. दुसऱ्या दिवशी खूपच ताप आला त्याला, आणखी ताप वाढला. बापरे. हा. तो आमच्या लोकांना जोरात वाटत की माझ्या जवळ येऊ नका, तुम्ही लांब थांबा, बाबाला शुगर आहे, आई जरा ऐका म्हणा. तर मला आम्हाला काही राहून आम्ही गेलो जवळ तिच्या. बापरे. हा. आमच्या तर तिथं दुसऱ्या डॉक्टरने सांगितलं नाही, आमच्याकडे काही उपचार नाही, तुम्ही अकलूजला जावा. आमच्या अकलूज जवळ आहे ना. हो हो हो. मग अकलूजला जाऊन आम्ही चेकअप केलं तर तिथं म्हणले हो आहे, म्हणले कोरोनाच आहे ह्याला. अरे बापरे. मग त्या लहान मुलाला पण झाला, पण दोघं जवळजवळ झोपलेली होती. लहान मुलाला पण झाला, त्याला पण झाला. बापरे. आमच्या तर पिंपळनेरमध्ये आमच्या लोकांना पण सांगितलं तुम्ही पण चेकअपला जावा. मी आमच्या मिस्टरांना म्हणजे तुम्ही जाऊ नका मुलासोबत असं म्हणायचं. म्हणजे जरी गेलं तर तुम्ही चेक करू नका असं मला लक्षातच नाही सांगायचं आलं मॅडम. मुलाला घेऊन या. मग मुलाला तिथं पण चेक केलं, त्याच्या नाकात सॅब करून चेक केलं. त्याच्यानंतर खुर्चीवर मिस्टरांना पण केलं, बसून खुर्चीवर सॅब केलं नाकात. आणि केल्यानंतर नाकात सॅब केल्यानंतर नाकात हे झालं, नाक कोरले गेलं, कोरडे काढल्या तारेवर. अरे अरे. हा. आम्हाला सुरुवात कोरोना होईल गोळ्या सुद्धा दिलेली होती. ह्याला तर काहीच त्रास नव्हता. आम्ही पण नको म्हणायची गोळ्या खायला, तर त्याने ते खाल्ल्या गोळ्या कोरोनाच्या होऊनी म्हणून. बरोबर. शुगर झाली 450. 450 शुगर झाल्यामुळे नाकात म्हणजे कोरलेलं होतं का, त्याने ते बुरशी पकडलेलं कळलं नाही मॅडम. अरे 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 अरे. आणि निवड साहेबमुळे झालं मॅडम, आमचं नुकसान एवढं मोठं झालं की निवड साहेब नसताना केलं साहेबांना. तर शुगर, ते गोळ्या खाल्ल्यामुळे शुगर वाढली, साहेब केलं जखम पकडली. डाव्या डोळ्या खालून पूर्ण मेंदूला गेली मॅडम. त्या मेंदूत बेस पडलं होतं मॅडम, म्हणजे पूर्ण सडला होता, पूर्ण बुरशीने म्हणजे डोळा वगैरे कव्हर केला होता. अरे बापरे. कुरडवाडीला आम्हाला ऍडमिट केलं, तर कुरडवाडीला आम्हाला मॅडम समजलंच नाही की काळी बुरशी आहे, काय आहे, काहीच नाही. अरे 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 अरे. माझ्या दोन्हीच्या मुलाचा फोन आला, अगं मावशी म्हणला कसलं काळं काळं काहीतरी आलं आणि ते मेंदूला जातंय म्हणलं. अगं बघा
आणि मला सांगायचं हे होतं की मी मोडतो तोडतो तारक मंत्र मी एकतर पाडव्या दिवशी संध्याकाळी मी म्हणत होती मला संकेत मिळत होते स्वामींची की हा हा नको म्हणजे नकोच म्हणायची मी त्याला जायला अल्हाबादला नाही का मग हा हा मोडका मोडका मी तारक मंत्र म्हणतच राहायची आपली एवढी सेवा करत नव्हती. हा 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 ते आज मी चालूच होतं माझं सतत त्यांच्या डोक्यावर हात ठेवलं ते तारक मंत्र म्हणत माझं चालूच होतं नाही का. बाई ग. हा हा मग मॅडम इतकं म्हणजे ती वेळ विचित्र होती की आता सांगताना पण ते कसं तरी होतं. खरंच ना माझ्या अंगावर शहारे येत आहेत. आणि कुरडवाडीला ऍडमिट केल्यानंतर ते समजलं नाही ना पण बहिणीच्या मुलाच्या रूपातून स्वामींनी मला सांगितलं की ही भयानक व्हायला लागली तुझ्यासोबत तू काहीतरी दुसरं बघ आता. आया हा 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 त्या हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज देत नव्हती मॅडम आम्ही बळच डिस्चार्ज घेतला की नाही म्हणलं मला दुसरीकडे. आणि मॅडम आम्ही त्यात ऍडमिट झालो होतो ना एका दिवशी 13 मृत्यूची अशी माझ्या देखत पॅकिंग केलेली मी बघायला. बाई गो. आणि ते बघितल्यानंतर मला इतकं ब्लिडिंग व्हायचं ते भांडं टॉयलेटचं भरायचं. आई ग त्या टेन्शनमुळे. हा भयानक परिस्थिती होती ती हो ना. खरंच. मोबाईल उघडायची सोय नाही तारक मंत्र लावायची बरं का पण व्हॉट्सअपला काही आले म्हणजे करायला गेली की आहेच घरात तरी कुणीतरी गेलेलं शेजारचं गेलेलं एका कुटुंबात असं त्याच्यामुळे कसं व्हायचं दमच निघायचा नाही म्हणजे. बरोबर अजून भीती वाढायची ना. पण माझं कंटिन्यू तारक मंत्र होता मॅडम कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू म्हणजे बंदच नसायचं तारक मंत्र. हा तारक मंत्र लावून ठेवलं. नाही खूप चांगलं केलं ते. हा मग बाहेर निघलो कुरडवाडीतून बाहेर आलो परत. हा मला स्वामी सांगतात की आमच्या इकडं इंदापूरच्या पुढं कदम वस्तीला एक हे आहे बघा गलांडवाडी नंबर 2 आयुर्वेदिक पंचकर्माचं हॉस्पिटल आहे. हा 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 मला स्वामींचं सतत मी असं हे व्हायचं की आपण चल तिथं जायचंय मॅडम म्हणजे जायचं सुचलंच नाही. आम्ही गेलो इंदापूरला तिथं चेक केलं तर डॉक्टर म्हणे मला काहीतरी वेगळंच वाटतंय सोलापूरला जावा. हा तिथून तारक मंत्र म्हणत म्हणत मॅडम मी सोलापूरला घेऊन गेली आमच्या साहेबांना. मी पण कोरोनात ते पण कोरोनात पण मला ते तारक मंत्र त्यांचा फोटो होती मोबाईल माझं ते चालूच. सोलापूरला पोहोचलो तीच कळलं आणि घरातून हालत असताना मॅडम टिकली 3 दिवस टिकली सापडत नव्हती मला कुठं मिळली नाही. अजून नको ती शंका येते ना मनात. हो घरातून निघलो आमचं कसं असतं माहिती का दगड असतो त्यावेळेस हात जोडले जर पावला तर ते बरं वाटतं नाही का. हो खरंय. स्वामींनी मला तिथं पण संकेत दिला की फक्त आणि लिंबू आणि ते कडुलिंबाचा पाला असतो की नाही हा हा ते मी तेवढंच उचललं आणि तिथं ते दगडाचं कुंकू लावलं की नाही मग कुंकू सुरक्षित ठेव म्हणलं ते. आणि सोलापूरला गेलो मॅडम आम्ही सोलापूरला पोहोचलो. समर्थांचं तारक मंत्र कंटिन्यू चालू मॅडम. मग माझं झालं काय माहिती का एका मॅडमकडे गेलो प्रधान मॅडमकडे सोलापूरला तर त्या नव्हत्या. मग तिथं आम्हाला कोणी सांगितलं सुचत होते स्वामी समर्थ मला सारखं सुचवायचे मार्ग चल दुसरीकडे चल. आम्ही जिथं आलो ना मॅडम ज्या हॉस्पिटलला डोळ्याच्या तिथं स्वामी समर्थांचं छोटंसं मंदिर आणि वडाचं मोठं झाड होतं. म्हणजे आमच्या डॉक्टरांजवळ आलो तिथं स्वामी समर्थांचं छोटंसं मंदिर हे वडाचं झाड आहे काय नाही का असं नाही. डॉक्टरांकडे गेलो डॉक्टरांनी म्हणले अहो काय नाही विशेष काही नाही म्हणले तुम्ही असं करा फक्त मला 1 दिवस देता का म्हणजे 1 दिवस देतो छोटीशी सर्जरी करतो उद्या घरी पाठवतो. त्यावर आमचे साहेब बेशुद्ध अवस्थेत असल्यासारखे होते त्यांना काही शुद्ध नव्हती ते मेंदूला गेल्यामुळे डोळे झाकलेले पूर्ण असं मान टाकलेली. अरे 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 त्यांना काही आठवत नाही मॅडम आता. बापरे. आणि मग परत काय झालं तिथं गेल्यानंतर डॉक्टरने चेक केलं म्हणजे 1 दिवस द्या ठीक आहे चालतंय म्हणलं आम्ही राहतो करतो कपडे नव्हती तयारी नव्हती काही नव्हती. तिथं गेल्यानंतर आम्ही ऍडमिट झालो. रूम नव्हती मॅडम तिथं फुल सगळं हॉस्पिटल फुल होतं रूम नव्हती काही नव्हतं. आता काय करायचं स्वामींनी मला आता परत माझं पाय गळटले आता रूम नाही मला आता काय करायचं. 305 क्रमांक बरोबर रूम खाली झाली आम्ही तिथं थांबल्यानंतर. अजून लक्षात आहे ना तुम्हाला रूम नंबर. माझा 3 नंबर आहे ना नंबर 3 साहेबांचा 5 आहे. 305 मला आहे काय तर आहे म्हणजे चला त्यांनी ते शुद्धता अवस्थेत आमचे साहेब. ऍडमिट केलं सगळं तसं नाव मी पूर्ण मशीन लावल्या सगळं झालं. डॉक्टर बोलले क्रिटिकल आहे म्हणजे काही सांगू शकत नाही ऍडमिट तर करून घेतले बघा ऑपरेशन आपण उद्या करू. त्या डॉक्टरने आम्हाला आणलं होतं ना दुसऱ्या हॉस्पिटलमधून डोळ्याच्या ह्या मार्कंडी हॉस्पिटल ते आले दुसऱ्या दिवशी 8 वाजता. मी वाट बघत होते आता ते डॉक्टर इथून मला सांगते मी डॉक्टरांकडे गेले डॉक्टर म्हणजे मी तुम्हाला भेटलोच नव्हतो कधी भेटलो होतो कुणी आणलं तुम्हाला इथं कोण म्हणलं तुम्हाला डॉक्टरांची भाषा मला ही मॅडम. अरे काही मला 6 वाजता भेटलेले डॉक्टर नाही मला तर झालं की मी सगळे स्वामी समर्थांचा चमत्कार खरंच. कारण अहो मी इतकं त्याला सांगितलं की तुम्ही काल आला होता नाहीच म्हणले ते डॉक्टर शेट्टी कमाल.
आहेच भेटलो म्हणली मी तुम्हाला आणि मग ते उंच कपाळ उंचलेलं मी सगळं ते मंदिर परत सगळं मला आठवायला लागलं बरं का तिथं पण जाऊ ऑपरेशन सांगितलं नाही मग परत आणखी जीव भांड्यात पडला म्हणलं आता काय सर्जरी तर नाही म्हणजे चला असू माझं चालू डोक्यावर 3 वाजता उठणं पहाटे 3 वाजता उठणं डोक्यावर हात ठेवणं तारक मंत्र म्हणलं की शांत झोपी जायची सांगितलं ऑपरेशन करावं लागतं. अरे मेंदू तज्ञाला बोलावं लागते. सोलापूरला मेंदू तज्ञ नव्हते मॅडम म्हणजे बरं का काय नाही माझा भाऊ आमच्या साहेबांचे 2 मित्र साहेब म्हणून आणि एक भारती साहेब म्हणून 3 जण आली बरं का आणि अर्ध्या तासात उपलब्ध झाले आम्हाला मेंदू तज्ञ म्हणजे त्यांचा फोन आला की आहे मेंदू तज्ञ आहे तुमचा काही प्रॉब्लेम नाही म्हणजे. अरे वा हे स्वामींची कृपा ना ताई सगळी. हो तारक मंत्र कंटिन्यू आणि माझ्या काय झालं त्यावेळेस मोबाईलला नेमकं जुनं छायाचित्र आलं महाराजांचं जुनं कधीच नाही ते छायाचित्र कुणी पाठवलं कसं पाठवलं आणि ते कंटिन्यू म्हणजे असं ह्याला स्क्रीन सारखं ते बघायची म्हणायचं कंटिन्यू चालू स्वामी समर्थांचं तारक मंत्र माझा आणि ते रूम मध्ये पण लावून ठेवलेला असायचा. अरे वा ते काय नसतं सारखं कर बोललं मग त्याला आवाज येऊ देता मग आपण हळूहळू आवाजात लावायचं उठलं की सारखं सतत हात छातीवर ठेवलं की हायच ते सुरू. नंतर मग 3.5 तास मॅडम ऑपरेशन सुरू झालं. 3.5 घंटे मशीन मिळत नव्हत्या अचानकच सगळं सांगायची मांडीच्या शिरा काढून नवीन सेल्स टाकून त्या टाकल्या 9 सेल्स टाकल्या त्या मेंदूला म्हणजे शक्यच नाही कारण ती मेंदू तर अचानक घाबरे नाही सिटी स्कॅन जसं वर होईल तसं रिपोर्ट मध्ये काही निघलं नाही MRI मध्ये काही निघलं नव्हतं. MRI मध्ये काही निघलं नव्हतं मेंदूचं निघलंच नव्हतं अचानक नाकातून त्यावेळेस मशीनवर सोडलं ना त्यावेळेस ते मशीन खाली खेचून द्यायला लागलं तेव्हा जाणवायला लागलं की बुरशी सगळं पाहून मेंदू असा गेलेला असा याचा भाग निम्मा मग ते सगळं घाण काढायला 3 भरण्या गेले. 3.5 तास ऑपरेशन झालं भया आले गेले सह्या घेतल्या आमच्या आम्ही म्हणजे सह्या का घेतलं तर काय नाही म्हणजे सह्या घेतल्या म्हणजे तुमच्या घ्याव्या लागतात ना त्या ऑपरेशनच्या वेळेला असं रिस्की काही गोष्ट असेल तर माझं आपलं कंटिन्यू तारक मंत्र स्वामी समर्थ चालू मला फक्त मदत काय दुसरं काय करणं तर त्या म्हणजे डॉक्टरांच्या रूपात ती स्वामीच आली होती तिने त्या डॉक्टरांनाच आठवत नाही ते घेऊन आले म्हणजे काय कमाल. आणि ते मेंदू तज्ञ ना ते पुण्याचे होते सोलापूरला व्हिजिटला आले होते काय त्या कामानिमित्त आले होते ते आम्हाला 3.5 एक तर 4 तासाच्या वेळ थांबत नाही 3.5 तास त्यांनी वेळ दिला. बापरे एवढा असतच नाही म्हणजे कारण असं होऊ शकत नाही. किती दिवसात बरे झाले ते मग किती दिवसाने बरे झाले म्हटलं 22 दिवस होतो त्या हॉस्पिटलला त्याच हॉस्पिटलला 22 दिवस. बापरे काढलं ना सगळं घाणी ती पण अगोदर सांगितलं डोळा काढावा लागेल परत सांगितलं डावी बाजू पूर्ण काढावं लागेल गालाची दाताची काढावी लागेल आधी सगळं सांगितलं. अरे बापरे भयानक सांगितलेलं सगळं की माझ्या पायाचं म्हणजे नाही शुद्धीवर येणार नाही पेशंट तुम्हाला सांगितलं होतं आणि ऑक्सिजन सिलेंडर जास्त ना काही ते मिस्टरांना ऑपरेशन करून आल्यावर 15व्या मिनिटात ते सिलेंडर काढलं ऑक्सिजन काढलं लेवल 100च ऑक्सिजनची. हो ते डॉक्टर म्हणजे काय केलंय म्हणजे तुम्ही काय चमत्कार करता की पेशंट एवढं रिकव्हर कसं म्हणजे एवढं म्हणजे असं काय होतंय डॉक्टर आले ना डॉक्टरला हात लावायचे काय करता एवढं म्हणायचे तुम्ही हे सगळं. 5 दिवस सांगितलं तुझं ऑक्सिजन लावायला पाहिजे. मग लावलं होतं नाही ना सांगते की ऑपरेशन झाल्यानंतर अर्ध्या तासात काढलं ते. एवढी मोठी सर्जरी होऊन फक्त आणि फक्त असं 30 मिनिटात काढलं ऑक्सिजन तर डॉक्टर म्हणले असं कसं पेशंट आहे की 100 ऑक्सिजन राहते 98-97 नाही 100च. बापरे हो आणि मग त्याच्यानंतर ते सगळं ऑपरेशन झाल्यानंतर सगळं सक्सेस झालं आणि सध्यावर येणार नाही नाव सांगणार नाही पडणार आहे तिथं उठायचे जायचे सगळं करायचं त्या तारक मंत्राच्या ह्यानी माझ्या. हो आणि मी बाहेर जायची तिथे एक मंदिर होतं देवीचं काय करतं ना हात जोडायची आरती करायची नेताना बरोबर कडुलिंबाचे 3 पानं आणायची मॅडम मी कडुलिंबाचे 3च पानं घेऊन फांद्या. अच्छा आणि तुळशीची पानं मी त्यांना उगीच मला काय नाही काय पोहोचायचं होतं मला माहित नाही पण ते आणायचं मी त्यांना चारायची गरम पाणी द्यायची मॅडम मी गरम पाणी त्यांना. बापरे कोशिश कमी झाली ना मग त्यांनी आमचा आजार कव्हर झाला 2-3 दिवसात पण खरंच पैशासाठी खूप ठेवायचे पैशासाठी. बरोबर मग स्टेरॉइड इतकं झालं होतं इतकं स्टेरॉइड झालं होतं की स्टेरॉइड म्हणजे शरीर पूर्ण गेलं होतं म्हणजे उभं राहता येत नव्हतं काहीच नव्हतं. मग आम्ही तुम्हाला मगाशी मी म्हणले तसं इंदापूरच्या पुढे आयुर्वेदिक दवाखाना आहे तिथं गेलो परत आणखी माझं मन काही म्हणजे बरोबर तर मला हे सांगायचं की त्याच कडुलिंबाचा त्याच आपल्या लिंबू असतं ना लिंबू सरबत
हा. त्या लिंबाचाच पाला काड्याने ते सगळं कव्हर करून टाकलं साहेबांनी. म्हणजे गेलं मायकोसिस पूर्ण बरा झाला. पूर्ण म्हणजे बापरे, अंगावर शहारे येणारे अनुभव आहे ताई. डोक्याचा मेंदूचा भाग सांगितलेला, डोळा काढायला सांगितलेला, दात काढायला सांगितलेलं. आणि आम्ही तिथं केलं का सुरुवातीला म्हणजे पंचकर्म केलं बघा आम्ही 7 दिवसात. नंतर केलं का पंचकर्म? हो, तिथून सोलापूरहून आलं ना म्हणजे तिथं पण काढायला ऍडमिट केलेलं आम्हाला. 10 डोळा काढायला ऍडमिट केलं, सलाईन लावली होती हाताला. बापरे. डॉक्टरांना एक रिक्वेस्ट करते म्हणजे जरा पेशंटची अजिबात मनस्थिती नाही, जर काय झालं तर मी झुकून देऊ शकत नाही, जरा खाली जाऊन आणते म्हणजे मेडिकलमधनं गोळ्यांनी जरा पेशंट फिरवून आणते म्हणलं. मॅडम आम्ही गाडीत तयारी ठेवली होती, त्या गाडीत मी बसवलं मिस्टरांना. तशी गाडी आम्ही तिथे हॉस्पिटल पासून आणली इकडे गावी आलो. थांबली नाही मी, थेट कदम डॉक्टरांकडे गेली आमच्या इंदापूरला. ते म्हणले, आणि ते आमचे नातेवाईक त्याच्यामुळे ताई म्हणले तुम्ही आधीच यायला पाहिजे होते, माझ्याकडे 10 ते 15,000 लोक असे आहेत की काड्याच्या लिंबाच्या काड्याने बरी केलीत मी. मला तिथे कसं सांगता अगोदर पण मध्ये त्या गोष्टी झाल्या माझं. शेवटी मग तिथं सगळं पंचकर्म केलं, सगळं शुद्धीकरण झालं बघा शरीराचं, स्टेरॉइड सगळं काढलं. पंचकर्म तर खूप छान. सगळं काढलं बरं का त्यांच्या शरीरातलं, तर पूर्ण ते नॉर्मल झाले परत 1 महिन्याने. शुगर वगैरे सगळं सगळं रिटायर झालेले होते का कोण मिस्टर तेव्हा? नाही, आता आहेत ती जॉबला. अजून आहे म्हणजे अजून रिटायर झालेले नाहीयेत? नाही, आता 1.5 वर्ष राहिली आणखी. बापरे ताई, खरंच तुम्ही तर सती सावित्री सारखं केलं हो. मिस्टरना खेचून आणलं. तुमच्यासारखे सेम वाक्य कोण बोलले? हिंगमिरे साहेब म्हणून त्यांनी स्वामी समर्थांना 2 अभिषेक घातले बघा, 5-5 किलोचा प्रसाद, हार मोठा मोठा. ताई तुम्ही काळजी करू नका. ज्यावेळी 3.5 तासचं ऑपरेशन चालू होतं तेव्हा त्यांचं अमृत आणि जातात ना, ते सगळं मला. वहिनी मी आहे, धीर द्यायची, सारखे काटाकुट अंगावर धीर द्यायची मला, की आहे वहिनी काळजी करू नका, स्वामी आहेत आपल्या पाठीमागे. कधी ओळख नाही साहेबांना ओळखीच झालेली ओळख. म्हणजे तुम्हाला काय म्हणतो, तुम्हाला हे आणून देतो, काय आणू नका, तुम्ही येऊ नका, आम्हीच रिस्क मध्ये, तुम्ही येऊ नका. बापरे ताई, तुम्हाला खरंच सलाम आहे. मला एवढं सगळ्यांचा अनुभव ऐकताना कसं भीती वाटते, कसं सांगावं. अरे किती छान सांगितलं जाई तुम्ही. आणि मुलगा लागला का मग जॉबला? नाही, हा तेच सांगायचं होतं. त्याचे 6 इंटरव्ह्यू झाल्या परत स्कॅटला. आता पण तो पास झालाय. आता काल त्याची परवा झाली तरी तो परवा त्याचा रिझल्ट आलाय 5चा, पण इंटरव्ह्यूला होईल आहे त्याचं सिलेक्शन. अच्छा. तो खूप नर्वस आहे. लहान मुलगा पण 1 वर्षापासून BSc झालाय. अभ्यास त्याचं मनच लागत नाही. त्याच्यामुळे केंद्र दादांना पण पाठवलेलं, प्रदीप दादांना पाठवलेलं, व्हॉट्सअपला लिहून पाठवलेलं मला सेवा म्हणून माझ्या मुलांसाठी. नाही होईल ताई, ते पण होईल. त्यांच्याकडनं सेवा घ्या. आणि ताई असे आणखी भरपूर अनुभव मी नंतर शेअर करेन. नक्की शेअर करा ताई. हो, खरेदीच्या वेळेस ताई आणखी कारण प्रत्यक्ष त्या दिवशी प्रत्यक्ष स्वामी होते माझ्यासोबत शेती. बरोबर खरंच. आणि ना अनुभव सांगायच्या आधी ना एक मला मेसेज करून ठेवत जा ताई. ताई मला येत नाही ना करता, म्हणून तर माझा प्रॉब्लेम. आता एखाद्या मुलाकडनं आजच करून ठेवा, म्हणजे मग माझ्याकडे ते सेव्ह राहील. हो ताई. श्री समिता समर्थ ताई, मी शेअर करते ताई. पण त्यावेळेस तुमचे पण अनुभव खूप ऐकले, मला सांगायचं राहिली की आणखी. हो का? माहित नव्हतं तुम्ही सुनीता ताई, माहित नाही प्रदीप दादा आहेत. मला प्रदीप दादांच्या मठातही जायचं होतं. तेव्हापासून मी गोष्टी की मला जायचंय, पण येऊ काही ना ताई. तुमचा पण आवाज ऐकला असं मनाला धीर यायचा, बरं वाटत. तुम्ही खूप छान असा अनुभव शेअर करताना सांगणाऱ्या बायका पण खूप खूप. हो खरंय. त्यावेळेस नंबर नव्हता, मग असा अनुभव ऐकला. तुम्ही नंबरही केला ना, त्यावेळेस मी काढला नंबर, ठेवला आणि सेव्ह करून घेतला. मग आता बरं वाटतं. आज फोन करावं म्हटलं, स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणून. खूप छान अनुभव ताई, मी शेअर करते. हो, दुसरा आपण शेअर करीन ताई मी. चालेल. श्री स्वामी समर्थ. थँक्यू. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.